अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मी तुम्हाला आज वैशाख अमावस्या आणि शनी जयंतीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. आता येणाऱ्या 6 जूनला म्हणजेच गुरुवारी वैशाख महिन्याची अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्येच्या दिवशीच आपण शनी जयंतीही साजरी करत असतो. अमावस्या झाल्यानंतर लगेचच वैशाख महिना संपेल आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होईल आणि दरवर्षी वैशाख महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी शनी जयंतीसुद्धा साजरी केली जाते. शनी महाराजांचा वैशाख अमावस्येच्या दिवशी जन्मदिन म्हणून साजरा करतो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सुरुवातीला दिनांक 5:24 बुधवारच्या रात्री 7:55 नंतर अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि गुरुवारी दिनांक 6 जून 2024 सायंकाळी 6:07 ही अमावस्या राहणार आहे. वैशाख अमावस्या म्हणजे शनी जयंतीची ही तिथी अत्यंत शुभ आणि शुभ फलदायी आहे असे मानले जाते. या अमावस्येला दान, श्राद्ध, स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे असे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे. यावर्षी आपल्याला 6 जून 2024 म्हणजेच गुरुवारच्या दिवशी शनी जयंती साजरी करायची आहे. शनिदेव हे सर्व ग्रहांमध्ये, सर्व देवांमध्ये निपक्ष न्यायकारी होण्यासोबतच सर्वात जास्त खतरनाक ग्रहांमधील एक ग्रह असे मानले जातात. शनीच्या 7.5चा प्रभाव कमी होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवांच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी उत्तम योग आहे. या दिवशी शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या उपायांचे फळ नक्कीच तुम्हाला मिळतं. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला आनंदी आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी त्याला आपल्या आयुष्यातून 3 वेळा शनिदेवांच्या शनिदशेचा सामना हा करावा लागतो. पहिल्या वेळेस त्या व्यक्तीला शनिदेव त्यांच्या आयुष्याशी खेळतात. दुसऱ्या वेळेस त्या माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणी त्यांच्या पाठीमागे लावतात आणि तिसऱ्यांदा म्हणजेच शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीचा सर्व पैसा, धन, संपत्ती हे जे काही आहे हे सर्व संपवण्याचा प्रयत्न शनिदेव करत असतात. या दिवशी शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही कामे करू शकतो. तसेच आपण शनिदेवांना शत्रू न समजता मित्रसुद्धा समजू शकतो. कारण जे लोक फक्त वाईट कर्म करतात अशांना शनिदेव हे त्रास देत असतात. जे लोक चांगले वागतात, ज्या लोकांचे कर्म चांगले आहे अशांना त्रास होईल असं शनिदेव कधीही वागत नाहीत. जे लोक इतरांना त्रास देतात किंवा इतरांना नुकसान पोहोचेल अशी कामे करतात त्यांच्यासाठी शनिदेव हे शत्रू आहेत. शनी जयंतीचा विशेष लाभ घेण्यासाठी शनी किंवा शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी एक छोटीशी शनिदेवांची पूजा मांडायची आहे. या पूजेमुळे काय होईल की आपल्याला जर काही शनीची 7.5 पीडा तुमच्या मागे लागलेली असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कठीणातील कठीण समस्या असतील तर त्या समस्यासुद्धा या पूजेमुळे नष्ट होतील. जे काही हे पूजा तुम्हाला करायची आहे, हे पूजा तुमच्या घरातील पुरुषांनीच करायची आहे. भलेही त्या पुरुषांना काही अडचणी असेल किंवा नसेल तरीसुद्धा ही पूजा पुरुषांनीच करायची असते. आपल्या कुटुंबावर शनिदेवांचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी, संपूर्ण कुटुंब शनिदेवांचा आशीर्वाद राहण्यासाठी म्हणूनच ही पूजा पुरुषांनी करायची आहे. कोणत्याही एका मुलाने किंवा कोणत्याही एका पुरुषांनी ही पूजा केली तरी चालेल. या पूजेचा फायदा केल्याने तुमच्या घरातील म्हणजे जे कोणी पूजा करतील त्यांच्या घरातील स्त्रियांना सुद्धा त्याचा आशीर्वाद मिळेल, त्यांच्या मुलाबाळांना. त्याचबरोबर तुमच्या घरामधील जे काही लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनासुद्धा या पूजेचा चांगलाच फायदा होईल. त्यामुळे तुमच्या घरातील एका पुरुष व्यक्तीने ही पूजा मांडावी आणि त्यांनीच ही पूजा करावी. त्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी जी काही तुम्ही ही पूजा करणार आहात त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही ही पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखादा चवरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक काळा रंगाचा कपडा घ्यायचा आहे. तुम्हाला माहीतच आहे की शनिदेवांचे वाहन हे कावळा आहे आणि शनिदेवांना काळा कलर हा खूप आवडतो आणि ते तुम्हाला त्याच्या पाटावरती किंवा चवरंगावरती अंथरून घ्यायचं आहे त्या कपड्याला. त्यानंतर तुमच्याकडे जर शनिदेवांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही तो फोटो किंवा मूर्तीसुद्धा त्या पूजेसाठी वापरू शकता. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही ही पूजा करून झाल्यानंतर ती जी काही मूर्ती आहे, फोटो आहे, ही तो लगेचच नेऊन तुम्हाला शनी मंदिरामध्ये ठेवायची आहे. कारण शनिदेवांची आपण घरी पूजा करत नसतो. कारण शनिदेवांचे प्रतीक म्हणून आपण ते आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. कारण शनिदेवांच्या पूजेचे नियम हे भरपूर कडक आहेत आणि ते नियम आपल्या
सांसारिक व्यक्तीकडून चांगल्या रीतीने पाळले जात नाहीत. त्यामुळे आपण ते आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर फोटो किंवा मूर्ती यापैकी काही जर स्थापन करायचं नसेल तरी चालेल. त्यासाठी तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीलाच तुम्ही शनिदेवांचे प्रतीक म्हणून तुम्ही त्यांची पूजा करू शकता. त्या सुपारीला तुम्हाला स्नान घालायचं आहे. सुरुवातीला त्या सुपारीला तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा परत पाण्याने अभिषेक घालून तुम्हाला अभिषेक पूजा करत असताना तुम्हाला शनिदेवांचे जे काही मंत्रोच्चार आहेत त्या मंत्रोच्चारांचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूत त नमामि शनीश्वरम किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी जप करू शकता. तुम्ही जर यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती सर्च केलं तर शनी महाराजांचे जे काही मंत्र आहेत ते तुम्हाला अगदी सहजरित्या मिळून जातील. कोणत्याही देवाला किंवा देवाच्या मूर्तीला अभिषेक घालत असताना ते आपल्याला मुख्याने करायचं नसतं. त्या देवाचा किंवा देवीचा जो काही मंत्रोच्चार असतात त्या मंत्रोच्चारानेच तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा असतं, म्हणजेच ती पूजा तुमची सफल ठरते असे म्हटले जाते. अनेक पद्धतीने तुम्ही शनिदेवांची पूजा करू शकता. पूजेमध्ये तुम्ही जी काही सुपारी घेतला होता ती सुपारी तुम्हाला अभिषेक घालून नंतर जे काही आपण काळा कपडा घेतलेला आहे त्या कपड्यावरती तुम्हाला ती सुपारी स्थापन करायची आहे आणि त्या सुपारीला शनिदेवांचं प्रतिमा म्हणून आपण सुपारी ठेवलेली आहे. त्यामुळे तिच्या दोन्ही बाजूला तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. दिवे लावताना तुम्ही शक्यतो मोहरीचं जे कडवट तेल असतं त्या तेलानेच तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालेल. शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर शनिदेवांना तुम्हाला गंध म्हणून एखाद्या काळ्या गंधाचा सुद्धा तुम्ही ठिपका देऊ शकता किंवा काजळसुद्धा देऊ शकता. त्यानंतर जर मग तुमच्याकडे गुलाल असेल किंवा अबीर असेल किंवा आपण बुक्का म्हणतो, बुक्का असेल तुमच्याकडे तर या बुक्याचा सुद्धा तुम्ही शनिदेवांच्या पूजेमध्ये वापर जरी केला तरी चालेल. जर तुम्ही शनी शिंगणापूरला कधी गेलेला असाल आणि तुम्ही पाहिलं असेल की शनिदेवांची जी काही शिळा आहे ती शिळा काळ्या रंगाची आहे. त्यामुळे शनिदेवांच्या पूजेमध्ये आपण काळ्या गंधांचा किंवा काळ्या बुक्यांचा म्हणजेच काय तर काळ्या वस्तूंचा पूजेमध्ये वापर करू शकतो. त्यानंतर तुम्हाला शनिदेवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तो नैवेद्य म्हणजे की जर गोडामध्ये असेल तर तुम्हाला इमरती म्हणजे जिलेबीसारखी जी एक गोड नैवेद्याचा प्रकार असतो तो तुम्हाला शनिदेवांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. किंवा मग तुम्ही उडदाची जी डाळ असते काळी उडीद शनिदेवांना किती प्रिय आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्याची सुद्धा तुम्ही खिचडी वगैरे बनवून शनिदेवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. किंवा जर तेलकट पदार्थामध्ये तळलेल्या पुऱ्या वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही शनिदेवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला शनी महाराजांसमोर जी तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला दोन्ही तुमचे हात जोडायचे आहेत आणि तुमच्या ज्या काही समस्यांचे निराकरण होण्यासाठी तुम्ही ही पूजा केलेली आहे, कोणत्या उद्देशांसाठी तुम्ही ही पूजा केलेली आहे ते तुम्हाला शनिदेवांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यामधून जे काही संकट वगैरे आहेत ते निर्विघ्नपणे पार होऊ देत, अशी प्रार्थना करून तुम्हाला पूजेमधून उठायचं आहे. त्यानंतर या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणती कामे करायची नाही आहेत याबद्दल जाणून घेऊया. शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी उठून तुमच्या शरीरावरती तेल लावायचं आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आंघोळ करायची आहे. हे शक्यतो तेल लावून मसाज करण्याचा जो नियम आहे तो फक्त पुरुषांनीच पाळावा. त्यानंतर तुम्ही या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींचे दर्शन घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी हे पूजेबद्दल माहिती सांगितली आहे. ती पूजा तुम्हाला जर घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही ही पूजा शनी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता आणि शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शनिदेवांचे दर्शनसुद्धा घेऊ शकतात. या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर या दिवशी एखादं झाड लावता आलं तर अतिउत्तम. शनी जयंतीच्या दिवशी शक्यतो तुम्ही लांबचे दूरचे जे काही प्रवास वगैरे करणार असाल तर ते तुम्ही टाळावेत. आणि शनिदेवांना जे काही आपण तळलेले पदार्थांचं जे काही नैवेद्य दाखवलेलं आहे ते नैवेद्य तुम्ही गाईला वगैरे खायला देऊ शकता किंवा कुत्र्याला सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे एखादा जर गरजूवंत माणसं असतील अन्नधान्याची, त्यांना खरोखरच गरज आहे, अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही ते दान करू शकता. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आसपास जे कोणी अनाथ आश्रम वगैरे असेल किंवा वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्हाला त्या आश्रमामध्ये राहणारे जे काही
त्या माणसं असतात त्यांना तुम्हाला खायला प्यायला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी ही सेवा करू शकता. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे म्हटले जाते. भलेही तुम्हाला ही पूजा घरामध्ये करता आली नाही किंवा देवांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला कोणती एखादी गोष्ट जरी करताना नाही आली तरी चालेल, पण तुम्ही एखाद्या गरजवंताला नक्कीच मदत केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शनिदेवांच्या जन्माविषयीचे बरेच गैरसमज आहेत. काही लोक म्हणतात की शनिदेवांचा जन्म हा दुपारी झालेला आहे, तर काही जण म्हणतात की शनिदेवांचा जन्म रात्रीच्या वेळेस म्हणजे सायंकाळच्या वेळेस झालेला आहे. तर शनिदेवांचे जन्म नेमक्या कोणत्या वेळी झालेला आहे याबद्दल बरेचसे मतभेद आहेत. पण काही जरी असलं तरी आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी शनी जन्माच्या वेळी मौन धारण करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे की शनिदेव हे कर्मफलदाता, न्यायाचे देवता आहेत. न्यायदेवता म्हणून शनिदेवांची ही ओळख आहे. आणि देवांच्या नियमांमध्ये जो व्यक्ती बसत नाही, म्हणजेच काय, जो अन्यायाच्या विरुद्ध वागतो, लोकांवरती अत्याचार अन्याय करतो, त्याला शनिदेव कधीच माफ करत नाही. पण एखादी व्यक्ती भरपूर अन्याय अत्याचार करून नंतर जर त्या व्यक्तीला पश्चाताप झाला आणि तो व्यक्ती शनिदेवांची सेवा उपासना केली तर शनिदेव त्याची किती जरी मोठी चूक असली तरी त्याला माफ देखील करतात. त्यामुळे आपले कर्म तुम्ही नेहमी चांगले ठेवायचे आहे. कर्म कसे चांगले ठेवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि जे काही आपण कर्म करतो त्या कर्माचे जे काही चांगलं असेल किंवा वाईट असेल हे फळ ते शनी महाराज आपल्याला देत असतात. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा कटकटीसुद्धा आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी करायच्या नाहीत. या दिवशी तुम्हाला सूर्यदेवाची आणि मंगळ ग्रहाची सुद्धा उपासना करायची नाही. शक्यतो आपण मंगळ ग्रहाची उपासना करत नाहीच, पण सूर्यदेवांची उपासना बरेच जण करतात. बऱ्याच घरांमध्ये सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊनच त्यांच्या दिवसांची ही सुरुवात केली जाते. सूर्यदेव हे शनिदेवांचे पिता आहेत, पण शनिदेव आणि सूर्यदेव या पितापुत्रांचे कधीच एकमेकांशी जमलं नाही. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला सूर्यदेवांची उपासना करायची नाही आहे. आणि शनिदेवांची आराधना उपासना करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी शनिदेवांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शनिदेवांच्या डोळ्यामध्ये डोळे न घालून बघता त्यांच्या चरणांकडे पाहत नतमस्तक होऊन शनिदेवांचं दर्शन घ्यावं. त्यांच्या पूजेमध्ये आपण नजरेला नजर कधीच द्यायचं नाही असा नियम सांगण्यात आलेला आहे. जे शनिदेवांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून नजरेला नजर देतात अशांवरती शनिदेवांची कुदृष्टी पडते असं म्हटलं जातं. त्यामुळे हे जे काही नियम आहेत हे सर्व नियम पाळूनच तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीने शनिदेवांची पूजा उपासना करायची आहे. आणि शनी जयंतीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती चांगल्या पद्धतीने हे सर्व उपाय तापाय करतो त्या उपायांचे विशेष शुभफळ त्या व्यक्तीला प्राप्त होते असं पुराणांमध्ये वगैरे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही शनी महाराजांच्या पूजेबद्दल काय करावे आणि काय करू नये, पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.